नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, 21 एप्रिल 2026 पासून जे काही आपले राज्य शासकीय कर्मचारी जे काही आहेत, राज्य कर्मचारी हे सर्व संपावर हे जे काही जाणार आहेत, त्यांच्या संपाबद्दलच्या जे काही सूचना आहेत त्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचे परिपत्रक हे महाराष्ट्र शासनातर्फे आलेले आहेत। ते आपण पाहणार आहोत। नेमकी GR शासन निर्णय परिपत्रक हे काय ते सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जरा वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। संपूर्ण अपडेट काय सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात। राज्य शासकीय कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित मागण्यासंदर्भात दिनांक 21 एप्रिल 2026 पासून पुकारलेल्या बेमुदत संपाबाबत म्हणजेच मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की राज्य शासकीय कर्मचारी जे काही आहेत यांचे जे काही विविध प्रलंबित जे काही मागण्या आहेत त्या मागण्यासंदर्भात 21 एप्रिल 2026 पासून पुकारलेला जो काही बेमुदत संप आहे त्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय हा आला आहे। पण आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यातर्फे हा GR शासन निर्णय हा आला आहे। आपण या ठिकाणी शासन परिपत्रक क्रमांक पाहू शकता। संघटना 1526 प्रत क्रमांक 41/16 असा आहे। आपण या ठिकाणी दिनांक पाहू शकता 20 एप्रिल 2026चा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे। चला तर याबद्दलची संपूर्ण अपडेट काय सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात। राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना आणि राज्य सरकारी गट म्हणजे चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघ महाराष्ट्र यांनी दिनांक 21 एप्रिल 2026 पासून बेमुदत संप करण्याची नोटीस शासनास दिली आहे। म्हणजेच मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या जे काही विविध मागण्या आहे त्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना आणि जे काही आपले सरकारी गट ड चतुर्थ श्रेणी कर्मचारी जे काही आहे मध्यवर्ती महासंघ यांनी 21 एप्रिल 2026 पासून बेमुदत संप जाण्यासाठीची नोटीस ही शासनास दिलेली आहे। त्याबद्दलची अपडेट आपण पाहत आहोत। या ठिकाणी आपण पाहू शकता महाराष्ट्र नागरी सेवा वर्तवणूक नियम 1979 मधील नियम क्रमांक 6 अन्वये शासकीय कर्मचाऱ्यास संप करण्यास प्रतिबंध करण्यात आले आहेत। दिनांक 21 एप्रिल 2026 पासून बेमुदत संप कालावधी शासनाचे कामकाज सुरळीतरित्या पार पाडण्याच्या दृष्टीने सर्व मंत्रालयीन विभाग तसेच त्यांच्या आधिपत्याखालील क्षेत्रीय कार्यालयांना पुढे दर्शविल्याप्रमाणे उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे। मित्रांनो, नेमकी सूचना या कुठल्या देण्यात आलेल्या आहेत सर्वांना ते आपण समोर पाहूयात। शासकीय तसेच निमशासकीय कर्मचारी यांनी संपामध्ये सहभागी होणे ही बाब गैरवर्तणूक समजण्यात येईल व अशा कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल। अशा प्रकारे आदेश विलंब निर्गमित करण्यात यावेत व ते सर्व कर्मचारी त्यांच्या व्यक्तिशा निदर्शनास आणावेत। तसेच त्या आदेशाची प्रत शासनाच्या प्रत्येक विभागात कार्यालय यांच्या सूचना फलकावर लावण्यात यावीत। म्हणजेच मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता शासकीय तसेच निमशासकीय कर्मचारी जे काही संपामध्ये सहभागी होणार आहेत त्यांची बाब ही गैरवर्तणूक समजण्यात येणार आहे आणि असे जे काही कर्मचारी आहे यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात या ठिकाणी येणार आहेत। आणि अशा प्रकारे आदेश विनाविलंब म्हणजेच की जराही उशीर न करता निर्गमित करण्यात यावेत आणि तसेच सर्व कर्मचारी तसेच व्यक्तिशा निदर्शनास आणावेत त्यांच्या आणि तसेच या आदेशाची प्रती प्रत्येक शासनाच्या प्रत्येक विभागात तसेच कार्यालय यांना सूचना फलकावर लावण्यात यावी असे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे। चला तर याबद्दलची दुसरी अट आपण पाहूयात। कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी न होता नेहमीप्रमाणे कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी त्यांनी मन वळविण्याचा प्रयत्न करावा। तसेच संप काळात कार्यालय नियमित वेळेवर उघडण्याची व बंद करण्याची योग्य व्यवस्था करावी व ती व्यवस्था जबाबदार अधिकारी त्यांच्याकडे द्यावी। तसेच आवश्यकता भासल्यास गृहरक्षक म्हणजेच पोलीस दलाची मदत घ्यावी। तसेच विभाग प्रमुख कार्यालय प्रमुखांनी संप काळात आपले मुख्यालय सोडू नये। तसेच विभाग प्रमुखांनी कार्यालय प्रमुखांनी या आदेशाच्या दिनांकापासून संप संपेपर्यंत कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यास कोणत्याही प्रकारची रजा मंजूर करू नये आणि जे कर्मचारी रजेवर असतील अशा प्रत्येक प्रकरणी विचार करून त्यांची रजा रद्द करून त्यांना कामावर तत्काळ बोलावावे किंवा कसे ते ठरवावे। म्हणजेच मित्रांनो, ही जी काही अट आहे ती अत्यंत महत्त्वाची सूचना आहे। ती आपण या ठिकाणी पाहू शकता की विभाग प्रमुखांनी तसेच कार्यालय प्रमुखांनी या आदेशाच्या दिनांकापासून जो संपेपर्यंत जो काही
काळ असणार आहेत. या काळामध्ये जे काही सर्व शासकीय कर्मचारी आहे यांना कुठल्याही प्रकारची रजा म्हणजेच की सुट्टी देऊ नये या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे. आणि ज्यांना ही सुट्टी देण्यात आलेली आहे यापूर्वीच त्यांची सुट्टी रद्द करण्यात यावी या ठिकाणी असे सांगण्यात आलेले आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत केंद्र शासनाने काम नाही वेतन नाही हे धोरण राज्य शासनाशी अनुसरून असल्याने कर्मचाऱ्यांना अवगत करावे. म्हणजेच मित्रांनो, संप काळात जे काही कर्मचारी गैरहजर राहतील म्हणजेच की काम नाही वेतन नाही म्हणजेच की जे कोणी गैरहजर राहतील त्यांना वेतन हे संप काळातील मिळणार नाही. चला तर याबद्दलची आणखी अपडेट आपण पाहूयात. तसेच ज्या शासनाच्या सेवा महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा अधिनियमाअंतर्गत घोषित करण्यात आल्या आहेत अशा सेवांबाबत कर्मचाऱ्यांना अवगत करावे. जे कर्मचारी संपावर जातील त्यांच्या विरुद्ध सदर अधिनियमाअंतर्गत कारवाई करण्यात यावी. सर्व मंत्रालयीन विभागांनी त्यांच्या अधिपत्याखालील कार्यालयांमध्ये संप काळात अत्यावश्यक व इतर सेवा सुरळीत चालू राहतील याबाबत उपाययोजना कराव्यात. सदर संप कालावधीमध्ये कार्यालयात उपस्थित असलेल्या कर्मचारी यांची माहिती क्षेत्रीय कार्यालयांनी त्यांच्याशी संबंधित मंत्रालयीन विभागांना कळवावी व मंत्रालयीन विभागाने त्यांच्या विभागाची माहिती दुपारी 12 वाजेपर्यंत व त्या अधिपत्याखालील क्षेत्रीय कार्यालयांची संकलित माहिती दुपारी 2 वाजेपर्यंत या परिपत्रकासोबत जोडलेल्या विहित प्रपत्रात कार्यासन आरक्षण 1 सामान्य प्रशासन विभाग 4 चौथा मजला विस्तार इमारत मंत्रालय मुंबई 400032 यांच्याकडे सादर करावी. यापूर्वी असे निदर्शनास आले आहे की कर्मचाऱ्यांची उपस्थिती कार्यालयनिहाय माहिती विहित वेळेवर उपलब्ध करून देत नाहीत. तेव्हा यावेळी काळजीपूर्वक सदर माहिती विहित कालमर्यादेत देण्याची व्यवस्था करावी. तसेच सदरचे परिपत्रक हे महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक हा 202604 20 17 15 24 41 07 असा आहे. म्हणजेच मित्रांनो, जर का तुम्हाला हा जो काही GR आहे शासन निर्णय आहे हा जर का तुम्हाला क्रॉस चेक किंवा डाउनलोड हा जर का करायचा असेल तर ही जी काही आपली महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे यावर जाऊन तुम्ही हा जो काही संकेतांक आहे हा संपूर्ण संकेतांक टाकून हा डायरेक्टली हाच GR डाउनलोड करू शकता. आणि करायला जमला नाही तरी काही हरकत नाही, व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे. तेथून तुम्ही याबद्दलची जी काही सविस्तर PDF आहे ती संपूर्ण डाउनलोड करू शकतात. तसेच यानंतरही येणारे जे काही GR असणार आहेत आणि यापूर्वी आलेले जे काही GR असणार आहेत ते सर्वचे सर्व GR तुम्ही त्या ठिकाणून डाउनलोड करू शकता. चला तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा जो काही GR आहे शासन निर्णय आहे हा सर्व समजलाच असेल आणि असेच नवीन अपडेटेड GR घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड GR सोबत. तोपर्यंत धन्यवाद.